10वी संपली, पण गोष्ट नाही आणि आपली मैत्री पण. हिंदी फिल्मों की तरह लाइफ में भी अंत में सब कुछ ठीक हो जाता है, और अगर ठीक ना हो तो वो अंत नहीं है, पिक्चर अभी बाकी है मेरे। 10वी ही वेब सिरीज एक कथा नाहीये, तर तो एक अध्याय आहे वेब सिरीजच्या दुनियेतला. 10वी संपली, पण गोष्ट नाही आणि आपली मैत्री पण. भाई कमबॅक असावा तर 10वीच्या टीम सारखा. मित्रांनो, सुरुवातीला 8वी सुरू केली. बघता बघता 8वीला खूप जास्त प्रेम मिळालं. मित्रांनो, असंच चालू असताना एकदम या प्रेक्षकांकडनं या मालिकेला खूप जास्त प्रेम मिळू लागलं. परंतु मित्रांनो, जेवढं त्याला प्रेम मिळत होतं तेवढंच त्यांची स्टोरी संपत चालली होती. मित्रांनो, जेवढा तिचा क्रेज वाढत होता, परंतु मित्रांनो हे डायरेक्टरलाही माहिती होतं की हिचा क्रेज वाढतोय. परंतु मित्रांनो, ती एक स्पेसिफिक गोष्ट असल्यामुळे त्या डायरेक्टरला त्याच्यामध्ये काही गोष्टी वाढवता आल्या नाही व एपिसोड लिमिटेड बनले. परंतु मित्रांनो, कहाणीमध्ये परत एक ट्विस्ट आला. 8वी संपली, परंतु आता काय तर मित्रांनो, 8वी संपल्यानंतर 8वी च्या जे क्रिएटर्स होते त्यांनी बघितलं की ह्या मालिकेचा खूप जास्त क्रेज आहे, परंतु आता 8वीच्या समोर काही आणू शकत नाही. तर त्यांनी एक खतरनाक डोकं लावलं. त्यांनी त्या ठिकाणी 8वी बंद करून नवीन मालिका काढली, ती म्हणजे 10वी. तर मित्रांनो, 10वी बद्दल तर तुम्हाला माहिती असेल किती जास्त या मालिकेचा क्रेज होता आणि किती जास्त ही मालिका गाजली. परंतु मित्रांनो, सेम परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. तो सेम प्रॉब्लेम त्या ठिकाणी आला. लिमिटेडचे एपिसोड त्या ठिकाणी बनवू शकत होते, परंतु मित्रांनो हे 10वीच्या टीमला सुद्धा माहिती होतं की आपण जास्तच एपिसोड वाढवायला गेलो तर ह्या मालिकेचा परत कचरा होईल. मित्रांनो, डायरेक्टरला खरंच मानावं लागेल, कारण की मित्रांनो त्या ठिकाणी क्वालिटीसुद्धा मेंटेन केली व एपिसोडही आपल्याला त्या ठिकाणी चांगले दाखवण्यात आले. परंतु मित्रांनो, असं सगळं चालू असताना या मालिकेला खूप जास्त प्रेम मिळालं. परंतु अशातच आता एक नवीन ट्विस्ट आला. एपिसोड सगळे संपले, 10वी सुद्धा बंद झाली. तर मित्रांनो, या मालिकेचा एवढा क्रेज होता, जिथं बघावं तिथं त्यांच्या कमेंट सेक्शनमध्ये, शॉर्टमध्ये किंवा कोणता जे व्हिडिओ अपलोड करत होते त्यामध्ये फक्त एकच कमेंट, 11वी सुरू करा, 11वी सुरू करा. तर मित्रांनो, डायरेक्टरला देखील या मालिकेचा क्रेज कळला व त्यांनी देखील यावर ॲक्शन घ्यायचं ठरवलं. आणि मित्रांनो, तुम्ही नुकताच बघू शकता त्यांच्या ऑफिशियल इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलवरती 11वी म्हणून एक व्हिडिओ आला आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगलं आहे की 11वी नक्कीच येणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, 8वी पासून 11वी पर्यंतचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला या मालिकेमध्ये सर्वात जास्त आवडीचा कॅरेक्टर कोणतं ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व अशाच व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपल्या सर्वांची मनोकामना पूर्ण झाली आहे, कारण की 10वी सारखी आता 11वी वेब सिरीज लगेच चालू होणार आहे. व त्याच्याबरोबर मी तुम्हाला हे देखील सांगणार आहे की ही वेब सिरीज कधी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला आजचा हा व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सर्वांनाच माहिती आहे की 11वी सारखी आता नवीन वेब सिरीज चालू केलेली आहे, 10वी सारखी, ज्यामध्ये आपल्याला 10वी सारखंच प्रेम आणि भरभरून आपापल्या गावातील नवीन नवीन गोष्टी पाहायला भेटणार. त्याबरोबरच 10वी सारखं प्रेम आम्हाला या वेब सिरीजमध्ये पण पाहायला भेटणार आहे. सर्वांना प्रश्न पडला आहे की 10वी
शाळेमध्ये शूटिंग झाली होती त्याच ठिकाणी 11वीची सुद्धा शूटिंग होईल का? तर नाही मित्रांनो, 11वीचे शूटिंग ही वेगळ्या ठिकाणी होणार आहे. कारण की मित्रांनो 10वीला तर ते एक शाळा होती, परंतु आता मित्रांनो 11वीला ते एका नवीन कॉलेजमध्ये जातील व वेब सिरीजमध्ये आपल्याला त्या ठिकाणी एक नवीन कॉलेजसुद्धा बघायला मिळू शकतं. तसं मित्रांनो आता सर्वांना वाटत आहे की जसं 8वी संपल्यानंतर 10वी सुरू करण्यात आली व 10वी नंतर 11वीची सुद्धा घोषणा त्या ठिकाणी झाली. तर तसेच मित्रांनो आता 11वी झाल्यानंतर आपल्याला 12वी देखील आपल्याला ही वेब सिरीज दाखवण्यात येणार आहे आणि बरोबर नितीन सरांनी देखील खूपच आपल्याला वेब सिरीज ही दाखवण्यासाठी प्रयत्न केला. कारण की खूपच लोकांचा प्रयत्न चालू होता की वेब सिरीज पुढे करावी, तर नितीन सरांनी सर्वांच्या मनासारखे केले. तर आता मोठा प्रश्न आहे की 10वी असलेले शिक्षक 11वी असणार आहे का? तर मित्रांनो त्या ठिकाणी मला असं वाटतं की कांबळे सर हे 11वी सुद्धा आपल्याला दिसू शकतात आणि बाकीचे शिक्षक हे 100% चेंज होणार आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे हा की 11वी कधी चालू होणार? तर मित्रांनो याची ऑफिशियल अपडेट अजून आलेली नाही आहे. फक्त त्यांनी सांगितलं आहे की ही वेब सिरीज येणार आहे. जशी त्यांची ऑफिशियल अपडेट येईल मी तशी तुम्हाला कळवेल. त्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. 10वी संपली, पण गोष्ट नाही आणि आपली मैत्री पण. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे. जसं की तुम्हाला माहिती असेल 10वीच्या ऑफिशियल चॅनलवर इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलवरती स्वतः त्यांनी अनाऊन्स केलं आहे की 11वी वेब सिरीज येणार आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या यूट्यूब चॅनलवरती आधीपासून व्हिडिओ अपलोड होत होते की 11वी 100% येणार. परंतु मित्रांनो तेव्हा मला खूप लोक असे म्हणत होते काही फेकतोय असं तसं, तू खोटं बोलतोय. परंतु मित्रांनो मला माहिती होतं की हा 10वीचा खूप मोठा क्रेज होता आणि तो क्रेज बघता 11वी म्हणजे 10वीच्या टीमला हा 100% 11वी ही आणावीच लागणार होती. तर मित्रांनो सेम तसंच झालं. 11वी ही मालिका येत आहे. जसं की तुम्ही तिचा एक बघितलं असेल की त्यांनी असं अनाऊन्स केलं की 11वी लवकरच येणार आहे. तर मित्रांनो 11वी कधी येणार, काय येणार हे अद्यापही माहिती नाही आहे. परंतु जसंही मला अपडेट मिळेल तसं मी ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो ती अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल याच्यासाठी काय करायचं? तर मित्रांनो याच्यासाठी आपल्या एक व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. जेणेकरून जशी अपडेट माझ्यापर्यंत येईल तसं मी तुम्हाला 100% कळेल. तर मित्रांनो हे चॅनल कुठंतरी हरपून न जाऊ यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. आणि हो तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जे 10वीचे चाहते आहेत. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांनी 11वीचा ट्रेलर बघितला असेल. ट्रेलर म्हणजे 11वी येणार असं तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. कारण की मज्जाच्या ओरिजिनल यूट्यूब चॅनलवरती त्यांनी टाकला आहे की 11वी येणार. तर मित्रांनो आता सर्वात मोठा प्रश्न लोकांना हा पडला की त्यामध्ये कॅरेक्टर कोण असणार, त्याची स्टोरी काय असणार व केवढा अभिजित रेश्मा तसेच मधुकर पल्लवी त्यामध्ये असणार की नाही. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओमध्ये नक्की सांगतो कोणतं कॅरेक्टर कशामध्ये असणार आहे. जर तुम्ही आपल्या व्हिडिओवरती नवीन असाल तर आपल्या व्हिडिओवर एक लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो मी अशाच अपडेट देत असतो. त्यामुळे जर तुम्ही 11वीसाठी एक्सायटेड असाल किंवा 10वीचे खूप मोठे फॅन जरी असाल तरी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो जसं की 11वीचा ट्रेलर म्हणजे ओरिजिनल यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला, त्यामध्ये दाखवण्यात आलं की केवढा आणि अभिजितमध्ये थोडासा दुरावा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. परंतु मित्रांनो त्यामध्ये अनेक लोकांच्या 10वीमध्ये मी खाली कमेंट्स बघत होतो तर त्यांचं असं म्हणणं होतं की रेश्मा आणि अभिजित यांचं दोघांचं जोडावं. तर मित्रांनो मला असं वाटतंय की त्या लोकांसाठी एक मोठी खुशखबर आहे. कारण की मित्रांनो 11वीमध्ये
केवडाचा आणि अभिजितचा थोडा दुरावा येऊन रेश्मा आणि अभिजितचं काहीतरी जुळू शकतं. तर तुम्हाला कोणती जोडी पाहायला आवडेल खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर राहिला प्रश्न मधुकर, अभिजित, केवडा आणि रेश्मा आणि त्याच्यानंतर पल्लवीचा. तर मित्रांनो 11वीमध्ये हे कॅरेक्टर नक्कीच असणार आहे. पल्लवीची कमी शक्यता आहे, परंतु मित्रांनो ती देखील या वेबसिरीजमध्ये असू शकते. तर तुम्हाला ही वेबसिरीज बघायला आवडेल की नाही खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व जर ही वेबसिरीज चालू झाली तर तुम्ही बघणार आहे का नाही तेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमची आवडती जोडी सांगायला अजिबात विसरू नका. हिंदी फिल्मों की तरह लाइफ में भी अंत में सब कुछ ठीक हो जाता है, और अगर ठीक ना हो तो वो अंत नहीं है, पिक्चर अभी बाकी है मेरे। ही वेब सिरीज एक कथा नाहीये, तर तो एक अध्याय आहे वेब सिरीजच्या दुनियेतला. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांनी हा व्हिडिओ तर बघितलाच असेल. मित्रांनो हा व्हिडिओ ट्रेलर नाही आहे, तर ट्रेलर असा येऊ शकतो, कदाचित असा येऊ शकतो असा हा व्हिडिओ. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया लिहायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो आता तुम्ही ट्रेलर तर बघितला, परंतु आता आपण स्टोरी बघणार. नेमकं स्टोरी कशी असणार, कोणत्या कॅरेक्टर या मालिकेमध्ये असणार, कोणत्या कॅरेक्टरची काय भूमिका असणार, केवडाचं आणि अभिजितचं काय होणार. आणि त्यामध्येच मित्रांनो ट्रेलरमध्ये यांनी एक जे स्वतः इट्स म्हणजे यूट्यूब चॅनलवरती जे काही अपलोड केलेलं आहे की 11वी म्हणून जो व्हिडिओ अपलोड आहे 8 मिनिटाचा, त्या व्हिडिओमध्ये यांनी थोडीशी स्टोरी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ते जर तुम्हाला कळालं नसेल तर टेन्शन कशाला घेता मित्रांनो, मी आहे ना, मी सांगतो तुम्हाला त्यामागचं काय नेमकं लॉजिक आहे. तर मित्रांनो आपला भाऊ समजून, छोटा भाऊ समजून आपल्या व्हिडिओला एक लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या, जेणेकरून मित्रांनो अशाच अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. आणि त्या अपडेट सर्वात अगोदर तुमच्याकडे पोहोचेल यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलवर सेट करा, जेणेकरून मी जशी अपडेट देईल तशी त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि सर्वात अगोदर ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो आता तुम्ही व्हिडिओमध्ये तर बघितलंच असेल की अभिजित आणि रेश्मा या दोघांमध्ये थोडासा जवळकी त्या ठिकाणी निर्माण करण्याचा म्हणजे ते दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी 8 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये करण्यात आला. तो कसा मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता की केवडा आणि अभिजित या दोघांमध्ये काही संवाद झाला. त्या संवादामध्ये अभिजितचं बोलण्यावरून एवढं तर कळतं आहे की अभिजितला हे प्रेम समोर न्यायचं आहे, परंतु मित्रांनो त्या ठिकाणी केवडा करून त्या ठिकाणी प्रतिसाद मिळत नाही आहे. केवडा म्हणते जे झालं ते आपण विसरू शकत नाही आहे का. म्हणजे मित्रांनो यामध्ये आपल्याला एक ट्विस्ट या ठिकाणी हा बघायला मिळतो आहे की अभिजित आणि केवडाचं या ठिकाणी कुठंतरी दुरावा होतो आहे. आणि मित्रांनो आता सगळ्यांचंच म्हणजे 50% लोकांचं असं म्हणणं होतं, जेव्हा 10वी मालिका चालू होती तेव्हा असं खाली कमेंट्स वाचायचो, तर कमेंट्समध्ये हेच होतं फक्त रेश्मा आणि अभिजितची जोडी, रेश्मा आणि अभिजितची जोडी. तर मित्रांनो तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. मित्रांनो अभिजित आणि रेश्मा या दोघांची जोडी तुम्हाला 11वीमध्ये पाहायला मिळू शकते. त्या ठिकाणी मित्रांनो दाखवण्यात आले की आता अभिजित हा रेश्माकडे ओळखतो आहे, त्यामध्ये केवढा मदत येते. तर मित्रांनो नक्कीच पुढच्या एपिसोडमध्ये नेमकं कोणतं वळण असणार, नेमकं त्या ठिकाणी काय होणार हे आता खूप रंजक ठरणार आहे. पाहायला त्या ठिकाणी खूप मजा देखील येणार आहे. कारण की मित्रांनो ज्या अशा प्रकारे अभिजित हा रेश्माकडे वळला आहे ते तर खूप इंटरेस्टिंग होतं. तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तुम्हाला काय वाटतं, अभिजित आणि केवडा हेच ठीक होते की रेश्मा आणि अभिजित यांचं जोडायला पाहिजे. तसंच मित्रांनो बाकीचे कॅरेक्टर्स तर यांनी अजून काही दाखवले नाही, परंतु लवकरच ही मालिका येणार. तुम्हाला या मालिकेबद्दल काय वाटतं आणि मी जे विचारलं त्याचे उत्तर नक्की द्या, जेणेकरून मलासुद्धा कळेल की आपल्या ऑडियन्सला नेमकं पाहायला काय आवडतं आहे. आणि परत तेच अशा सब्जेक्ट मी तुमच्यापर्यंत आणत असतो. व्हिडिओला एक लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो जशी 10वी ही मालिका बंद झाली तेव्हापासून तुम्ही आपल्या चॅनलवरती बघत असाल की मी 10वी रिलेटेड व्हिडिओ अपलोड करतोय. 10वी या तारखेला येणार, या तारखेला येणार.
तर मित्रांनो 10वी ही आतापर्यंत तर काही आलेली नाही आहे व या पुढे येईल याची कमी शक्यता आहे. परंतु मित्रांनो आता मला सोशल मीडियावर अशी कमेंट येत आहे की भाई येणार नाही आहे, तर तू कशाला उगाच लोकांना खोटं नाटं सांगतोय. तर मित्रांनो आजच्या मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की मी अशी व्हिडिओ का बनवतोय, त्यामागील माझा उद्देश काय आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो मला असं तुम्हाला खोटं बोलून फसवणूक करणे हा माझा उद्देश अजिबात नाही आहे. परंतु मित्रांनो 10वीच्या टीमने जी 10वी मालिका बंद केलेली आहे त्यांना या व्हिडिओमार्फत कळायला पाहिजे की 10वीचा किती क्रेज आहे आणि लोकांना 10वीच्या पुढच्या एपिसोड येण्याची किती वाट पाहत आहे. हे फक्त 10वीच्या टीमपर्यंत पोहोचवण्याचं मी एक काम करत आहे, जेणेकरून त्यांना सुद्धा कळेल की या मालिकेचा किती क्रेज आहे व लोक या मालिकेला बघण्यासाठी किती उत्सुक आहे व ते पुढील मालिका लवकरातल्या लवकर घेऊन येईल. परंतु मित्रांनो आता यानंतर मी 10वी रिलेटेड अपडेट तुम्हाला काही देणार नाही, कारण की मित्रांनो मी आता कमेंट बघतोय, सगळ्या कमेंट मला निगेटिव्ह येत आहे, त्यामुळे मी आता व्हिडिओ करणे बंद करणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की पुढं व्हिडिओ यावं, तर मित्रांनो पॉझिटिव्ह कमेंट करा, बघू पुढं मी व्हिडिओ आणेल नाही आणेल. परंतु मित्रांनो माझा एवढाच उद्देश होता की 10वीच्या टीमपर्यंत जी या टीमने जी मालिका बंद केली आहे त्या टीमला कळावं की या मालिकेचा अजून सुद्धा खूप जास्त क्रेज आहे व किती क्रेज आहे ते तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता. चांगल्या प्रकारे मला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळालेला आहे, जसा मला हवा होता तसा आहे. परंतु मित्रांनो निगेटिव्ह कमेंटमुळे मला कुठंतरी कमीपणा वाटतोय आणि मित्रांनो तशा कमेंट करायला नको पाहिजे होत्या, बट आता काय करणार, ज्या कमेंट आलेल्या आहेत आणि त्यावर मला रिस्पॉन्स करावा लागणारच आहे. तर मित्रांनो जर तुम्हाला असं वाटत असेल की 10वी ही मालिका यावी तर खाली कमेंट करा व 10वीच्या टीमपर्यंत हा शेवटचा संदेश त्यांनी बघावं, 10वीचा क्रेज बघावं, समोर एक वेब सिरीज आणण्याचा त्यांनी लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. आयुष्य नाही, और ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. कॅमेरा रोलिंग ॲक्शन. वेब सिरीजचा एक भागाची आतुरतेनं वाट बघणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक खुशखबर आहे मित्रांनो. सध्या सोशल मीडियावर एक असं ऑफिशियल लेटर व्हायरल होत आहे ज्यामध्ये दिसून येत आहे की प्रेक्षकांच्या प्रेमाखातीर आता क्रिएटर्स काहीतरी नवीन विचार करताय. कारण 10वी संपलेली असली तरी सुद्धा आता प्रेक्षकांनी जे दिलेलं प्रेम आहे त्या प्रेमाला खातीर आता पुन्हा 11वी ची सुरुवात करण्यात येत आहे. लवकरच ट्रेलर आपल्याला पाहायला मिळू शकतो मित्रांनो. तर आपण पाहूया हे व्हायरल लेटर काय म्हणतं. या व्हायरल लेटरमध्ये तुम्ही पाहू शकता की 10वीच्या यशानंतर आता येतोय पुढचा अध्याय, तो म्हणजे 11वी जेथे आपल्याला आपल्या संपूर्ण कॉलेज लाईफची 11वी आणि 12वीची वाईब बघायला मिळेल. पुन्हा एकदा अभ्या, केवडा आणि रेश्माची तीच केमिस्ट्री पुढे कंटिन्यू होताना आपल्याला पाहायला मिळेल. आता मेकर्स काय विचार करतायत, मेकर्सची प्लॅनिंग कशी आहे, प्रेक्षकांना काय पाहायला मिळेल, 11वी बद्दल थोडीशी उत्सुकता वाढवणारी माहितीसुद्धा यात आहे आणि मेकर्सचं वचनसुद्धा यामध्ये दिलं आहे. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचा मेसेज म्हणजे लवकरच आपल्या भेटीला 11वी येणार. थोडीशी वाट तर पाहावी लागणार आहे, कारण पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मनावर राज्य करणारी 10वी मालिकेतील सर्व कॅरेक्टर्स नवीन जल्लोषाने पाहायला मिळणार आणि आपलं मनोरंजन नक्कीच करणार. बाकी तुम्ही कमेंटमध्ये 11वी नक्कीच कमेंट करा, कारण लवकरच आपल्याला याचा ट्रेलर पाहायला मिळणार. याविषयीची एक अपडेट मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्की करेल. त्यामुळं सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही 11वी कमेंट करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा ही केमिस्ट्री पाहायला मिळेल आणि बाकी 11वी कमेंट नक्की करा. 10वी ही वेब सिरीज संपली, परंतु आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार 11वी काय म्हणता ऑफिशियल लेटर. फक्त 10वी संपली, आयुष्य नाही. और ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. कॅमेरा रोलिंग ॲक्शन. वेब सिरीजचा एक भागाची आतुरतेनं वाट बघणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक खुशखबर आहे मित्रांनो. सध्या सोशल मीडियावर एक असं ऑफिशियल लेटर व्हायरल होत आहे ज्यामध्ये दिसून येत आहे की प्रेक्षकांच्या प्रेमाखातीर आता क्रिएटर्स काहीतरी नवीन विचार करताय. कारण 10वी संपलेली असली तरी सुद्धा आता प्रेक्षकांनी जे दिलेलं प्रेम आहे त्या प्रेमाला खातीर आता पुन्हा 11वी ची सुरुवात करण्यात येत आहे. लवकरच ट्रेलर आपल्याला पाहायला मिळू शकतो मित्रांनो. तर आपण पाहूया हे व्हायरल लेटर काय म्हणतं. या व्हायरल लेटरमध्ये तुम्ही पाहू शकता की 10वीच्या यशानंतर आता येतोय पुढचा अध्याय, तो म्हणजे 11वी
जेथे आपल्याला आपल्या संपूर्ण कॉलेज लाईफची 11वी आणि 12वीची वाईब बघायला मिळेल. पुन्हा एकदा अभ्या केवडा आणि रेश्माची तीच केमिस्ट्री पुढे कंटिन्यू होताना आपल्याला पाहायला मिळेल. आता मेकर्स काय विचार करतायत, मेकर्सची प्लॅनिंग कशी आहे, प्रेक्षकांना काय पाहायला मिळेल, 11वी बद्दल थोडीशी उत्सुकता वाढवणारी माहिती सुद्धा यात आहे आणि मेकर्सचं वचन सुद्धा यामध्ये दिलंय. परंतु यामध्ये सर्वात महत्वाचा मेसेज म्हणजे लवकरच आपल्या भेटीला 11वी येणारीशी वाट तर पाहावी लागणार आहे. कारण पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मनावर राज्य करणारी 10वी मालिकेतील सर्व कॅरेक्टर्स नवीन जल्लोषाने पाहायला मिळणार आणि आपलं मनोरंजन नक्कीच करणार. बाकी तुम्ही कमेंटमध्ये 11वी नक्कीच कमेंट करा, कारण लवकरच आपल्याला याचा ट्रेलर पाहायला मिळणार. याविषयीची एक अपडेट मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्की करेल. त्यामुळे सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही 11वी कमेंट करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा ही केमिस्ट्री पाहायला मिळेल आणि बाकी 11वी कमेंट नक्की करा. 9वी ही वेब सिरीज संपली, परंतु आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार 11वी काय म्हणता ऑफिशियल लेटर. फक्त 10वी संपली, आयुष्य नाही. और ये तो सिर्फ ट्रेलर है.